आम्ही ब्राह्मण आहोत आणि आमच्या गावामध्ये अशा अनेक घटना घडत असतात. त्याच लोहदंड गावामध्ये घडलेली एक सत्य घटना मी तुम्हाला सांगतो. इसवी सन पूर्व सुमारे 150 वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे. लोहदंड गावामध्ये जाणूदेवराय आणि सत्यादेवी यांच्या पोटी पुंडलिकाचा जन्म झाला. मोठ्या नवसा साहसाने झालेला मुलगा म्हणून पुंडलिकाचे जरा जास्तच लाड झाले. त्याचा परिणाम त्याचा उपाय करावा म्हणून जाणूदेवरायांनी आपली पत्नी सत्याबाई हिच्याकडे पुंडलिकाच्या विवाहाबद्दलचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनीही लगेच होकार देऊन टाकला. आणि कुठलेही आई वडील म्हटलं की साहजिकच आपल्या मुलाच्या लग्नाविषयी स्वप्न बघणारच की नाही. त्यांनीही मुलाच्या लग्नाविषयी स्वप्न बघायला सुरुवात केली. आपली सून येईल, घरदार सांभाळेल, आपली सेवा करेल, पतीची सेवा करेल आणि सेवा देवपूजा सगळी कामे करेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली नातवंड आपल्या अंगा खांद्यावर खेळतील आणि आपले म्हातारपणाचे सर्व दिवस कसे खूप खूप सुखात जातील. असे स्वप्न बघून पुंडलिकाच्या आई वडिलांनी पुंडलिकाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. अवघा गाव पुंडलिकाबद्दल तक्रारी करत असताना एकदा की त्याचं लग्न लावून दिलं की तो ताळ्यावर येईल या विचाराने पुंडलिकाच्या आई वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं. सत्य घडलेली घटना आहे बरं का. आणि लग्न लावलं आणि तो बायकोच्या इतका आहारी गेला की तिचा पदरच धरून राहू लागला आणि तिचे सगळे काम करू लागला ना आई बापाच्या कमरेत लाथा मारू लागला. असे अन्याय अत्याचार करू लागला. बघा काय करतोय तो, कसं करतोय. आपण प्रत्यक्षात आमच्या गावाकडे जाऊन बघूया. चला. तू म्हणतेस ते खरंच आहे ना. चला आपण आता एका मोठ्या कर्तव्यातून सुटलो. आपण आयुष्यभर खूप कष्ट करून जे मिळवलं ते आता पुंडलिक आणि सुंदरीच्या हवाली करून आपण तीर्थयात्रेला जाण्यास रिकामी झालो. आई बाबा नमस्कार करतो. या 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 सुखी राहा, आयुष्यवान भव. हो, मी सुद्धा आता सर्व शेतीवाडीची कामे पुंडलिकावर सोपवणार आहे. आई बाबा हे काय चालवलंय तुम्ही. बाळ पुंडलिक, तू आता गृहस्थाश्रमात प्रवेश केलाय तेव्हा आता सर्व जबाबदाऱ्या तुलाच पेलाव्या लागतील. आणि आता आम्ही वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणार. काय सत्याबाई, सुखी राहा. हो या हो बस आता या ओघाने सुखाने संसार म्हणजे भरून पावेल. बघितलं. चला एकदाच पुंडलिकाचं लग्न झालं. अख्ख्या गावाला पंचपक्वान्नाचं जेवण दिलं. सगळं गाव कसं समाधानी
संतुष्ट की आता पुंडलिकाच्या लग्नाआधीचा ज्या काही खोड्या काढण्याचा कार्यक्रम चालू होता तो आता एकदाचा बंद पडणार होता. म्हणून गाव समाधानी झालं. आणि लग्न झाल्यापासून 10 दिवसापर्यंत पुंडलिक गावात सुद्धा दिसला नाही. अहो हेच काय, परंतु सूर्यप्रकाश सुद्धा त्याला बघायला मिळाला नाही. लग्न म्हणजे खरोखर एक प्रकारची बेडी असते, हे पुंडलिकाच्या बाबतीत अगदी खरं ठरलं. चला आता बघूया कितपत सुधारतोय तो. अहो पण कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकड, पण बघूया. म्हणतात लग्न झाल्यावर लग्नाआधी जे काही माणूस वाह्यातपणा करत असत ते एकदाच त्याचं संपून जात. असंच काय पुंडलिकाच्या आयुष्यात घडलंही असेल. चला परत गावाकडे जाऊया. येताय ना? चला. याला नजर तर लागणार नाही ना कुणाची. फुलांच्या पाकळ्यांसारख्या ह्या कोमल हातांना आता कष्ट द्यायचे नाही. हे नाजूक पाय आता जमिनीवरती ठेवायचे नाही. बाहेर उन्हात वाऱ्यात पावसात जायचे नाही. ही सतेज कांती आता अशीच राहायला हवी. त्याची काळजी तू करू नकोस, कारण मी तुझ्यावरती माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो. बघितलं, मी म्हणलो होतो ना कुत्र्याचं शेपूट. अहो पुंडलिकाचं लग्न झाल्यावरती त्याच्या आई बापाचं काम कमी होण्याऐवजी अगदी वाढतच चाललं. अहो तो आई बापाचं ऐकणं देखील, शेताकडे जाईना आणि आई बापाशी नीट संवादही साधेना. आई बाप काळजीत पडले बिचारे, काय करावं. आणि हा लग्न झाल्यावर बायकोचा पदर धरून खुशालतीची कामं करू लागलाय. बायकोनी सांगितलेली कामं करणारा हा पुरुष. कोण? पुरुष बायकांची कामं करते. खरोखर करतो. कसा करतोय? चला गावाकडे परत जाऊन बघूया. सर्व बायकोची कामं करू लागला. अहो त्या बिचाऱ्या आईच्या काळजाला काय वाटलं असेल. अहो त्याला त्रास होऊ नये म्हणून आयुष्यात कधी तांब्याही भरून घ्यायला सांगितला नाही त्या माऊलीनं. आणि हा बायकोचा बैल नंदीबाईला सारखा तिच्या पुढे मान हलवतोय. भांडे घासतो काय, घर झाडतो काय, कपडे धुतो काय, बायकांची कामं पुरुष करू लागला. सगळी बायांची कामं करायला लागली. आणि त्या बायकोचा पदर धरून तिच्या मागे 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 सारखा फिरतो. आणि त्या बिचाऱ्या बायकोला सुद्धा लाज वाटत नाही की खुशाल त्याला काम सांगतो.
आणि खुशाल त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची बायांची कामे करून घेते आणि तो करतोय आनंदाने. थोडस आहे ना पुढच्या वेळेस आणि असं चालू असताना अनेक काही प्रकार त्यांच्या घरामध्ये घडतात. उजेडात येतील गुरु खूप काही घडतं. वातावरण गढूळ होण्यास सुरुवात होते. आता काय घडतंय मी सांगण्यापेक्षा तुम्हीच गावाकडे आलेलं बरं नाही का. चला जाऊ. होय ना सेंटरला लाईट काय झालं? तुम्हाला बरं नाही का वाटत? खरंच बरं वाटत नाही सुन. कसं बरं वाटल? अगं माझा लाडका पुन्हा बाई न करायची कामं करताना उघड्या डोळ्यांनी कशी बघू. अगं ज्याला तळ हाताचा पाळणा करून वाढवलं तसं भांडी घासताना केर काढताना पाहून आतड तुटतंय माझं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की घराची सगळी कामे मी करायला सांगते? काय करायला सांगतेस ते मला नाही ठाऊक, पण ही कामं करू नका असं मात्र तू कुठं सांगितलं. अगं घरातल्या स्त्रीनं जर पुरुषांचा आदर नाही केला तर समाज तो काय करेल. आणि उद्या हे बाहेर कळलं तर समाज काय म्हणेल. समाज काय म्हणलं हे तुम्ही मला कशाला सांगताय? ते तुमच्या चिरंजीवाला जाऊन सांगा.